हाय फ्रेंड्स, स्वप्ना कुल्प चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण बाबा आमटे यांच्या जीवनाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. 1951 मध्ये कुष्ठरुग्णांना घेऊन बाबा आनंदवनात आले तेव्हा बाबांचे रुग्णावर उपचार करत हेही तुम्हाला माहितीच आहे, आधीच सांगितले आहे. बाबांकडे डॉक्टरकीची डिग्री नव्हती, पण डॉक्टर म्हणून काम करण्याची त्यांना फार इच्छा होती. त्यांची ही इच्छा आनंदवनात पूर्ण तर झालीच, शिवाय डॉक्टर नसतानाही त्यांनी केलेल्या आरोग्य सेवेची दखल देखील जगाने घेतली. पुढे 1983 साली कुष्ठ रुग्णसेवेसाठी डॉक्टरांना दिला जाणारा सर्वोच्च डेमियन डटन पुरस्कार बाबांना सन्मानाने देण्यात आला होता. कुष्ठ कार्यातला हा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे ते भारतातले पहिले नॉन मेडिक्यू व्यक्ती ठरले. आनंदवन सुरू झाले तेव्हा चंद्रपूर जिल्हा सरकारच्या कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमात समाविष्ट नव्हता. त्यामुळे या जिल्ह्यातल्या रुग्णांना शोधून काढून त्यांच्यावर उपचार करण्याचे काम सरकारी यंत्रणेकडून सुरू झालेले नव्हते. बाबांनीच ते काम पहिल्यांदा हातात घेतले. अगदी सुरुवातीच्या काळापासून बाबा वरोराच्या आसपासच्या गावांमध्ये रुग्णांचा शोध घेत पायी फिरायचे. सोबत औषधाची पिशवी आणि स्वतःचा जेवणाचा डब्बा घेऊन. बाबांनी वरोरा तालुक्यात किती पायपीट केली ते त्यांनाच माहिती. बाबांचा उद्देश दुहेरी होता. एक, या गावाचे कुष्ठरोग्यांच्या दृष्टीने सर्वेक्षण करून रुग्ण शोधून काढणे, त्यांच्यावर उपचार करणे आणि सुंदर कुष्ठरोगाबद्दलचे समाजातले गैरसमज दूर करणे. त्यामुळे जे तिथे जातील तिथे रुग्णांच्या नातेवाईकांना कुष्ठरोग बरा होऊ शकतो हे पटवून देण्यासाठी ते प्रयत्न करत. रोगाच्या पहिल्या टप्प्यातच निदान झाले तर रुग्ण बरा होण्याची आणि मुख्य म्हणजे त्याला समाजातून बहिष्कृत व्हावं न लागण्याची शक्यता वाढते, यांची बाबांना जाणीव होती. त्यासाठीच बाबांचा सगळा आटापिटा होता. कुष्ठरोग म्हणजे काय हे बाबांना तुळशीराम भेटला तेव्हाच कळलं होतं. कुष्ठरोग म्हणजे फक्त शरीर कुरतडत जाणारा आजार नव्हे. कुष्ठरोग म्हणजे बायका पोरांनी घराबाहेर काढणे. कुष्ठरोग म्हणजे समाजाने माणुसकीची वागणूक नाकारणे. कुष्ठरोग म्हणजे मृत्यूची वाट बघत गटारीच्या कडेशी ऊन पाऊस झेलत पडून राहणे. कुष्ठरोग म्हणजे माणूस म्हणून जगणे संपणे. कुष्ठरोगावर औषध शोधण्याचं काम जगभरातले शास्त्रज्ञ करत होते, पण कुष्ठरोगाबद्दलचे गैरसमज समाजातून दूर करण्याचे कामही कुणीतरी करायला हवे होते. हे काम बाबांनी स्वतःकडे घेतले. त्यासाठी एखाद्या डॉक्टरप्रमाणे त्यांनी कुष्ठरोगाचा अभ्यास केला. कुष्ठरोग हा मायक्रोबॅक्टेरियम लेप्री या सूक्ष्म जंतूंमुळे होतो. कुष्ठरोगाचे हे जंतू शरीरात शिरल्यावर ते मज्जासंस्था किंवा चेतासंस्थांवर हल्ला करतात. सुरुवातीला रुग्णांच्या अंगावर फिकट तांबूस न खाजणारे चट्टे दिसू लागतात. त्वचेचा रंग आणि पोत बदलू लागतो. त्या भागांचा स्पर्शज्ञान नष्ट होतं. हातापायाची बोटे, नाक यावर या जंतूंचा परिणाम लवकर होतो. एकदा का स्पर्शज्ञान केलं की मग काही दुखले, खुपले, भाजले, हातापायाला जखमा झाल्या तरी रुग्णांना वेदना होत नाहीत आणि त्यामुळे अनेकदा जखमा झाल्याचं समजतही नाही. त्यामुळे जखमा वाढत जाऊन त्या हाडांपर्यंत पोहोचतात आणि मग रुग्णांमध्ये विकृती निर्माण होते. हातापायाची बोटे वाकडी होऊन झडतात. नाकाची केवळ भोकं उरतात. चेहरा विद्रूप, अमानवी दिसू लागतो. रुग्णांचं शरीर अशा प्रकारे उद्ध्वस्त करून हे जंतू आपोआप नाहीसेही होतात. या विकृतीमुळे या रोगाला महारोग असे नाव पडले असावे. खरं तर निदान लवकर झालं तर हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो, पण केवळ अज्ञानामुळे रोग वाढत जातो आणि तो रुग्णाला आयुष्यातून उद्ध्वस्त करतो. तेव्हाही संसर्गजन्य कुष्ठरोग अगदी कमी म्हणजे केवळ 10-15% असत, पण त्याबद्दल लोकांना आजही फारशी माहिती नाही. तर 50च्या दशकात काय परिस्थिती असेल याचा विचार करा. कुष्ठरोग्यांचं नाव ऐकलं तरी माणसं लांब पळतील अशीच तेव्हा परिस्थिती होती. पण बाबांनी मात्र कुष्ठरोगाच्या भीतीवर विजय मिळवला होता. एवढेच काय, कुष्ठरुग्णच आता त्याचे साथी होते. त्याच्यासोबतच राहत असल्यामुळे या रुग्णांची मनोवस्था काय असते, ते विचार काय करतात याचा अंदाज यायला त्यांना मदत होत होती. त्यामुळे गावागावांमध्ये चौकशा करून कुष्ठरुग्ण शोधायचे. त्यातल्या रोग बळावलेल्या रुग्णांना आनंदवनात घेऊन जायचे.
प्राथमिक टप्प्यातल्या रुग्णांना त्यांच्या घरीच औषधोपचार पुरवायचे आणि त्यांचा पाठपुरावा करायचा, असं अंगभर काम होते. सुरुवातीला बाबांनी इतक्या गावांमध्ये ही शोध मोहीम काढली की अनेकदा प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक रुग्णाला औषधपाणी करणे अवघड होऊन बसे. मग बाबांनी त्यावर एक उपाय शोधून काढला. यातल्या अनेक गावांचे गावकरी एखाद्या गावी आठवडा बाजारासाठी जमत. बाबा या आठवडी बाजारात पोहोचत आणि गुपचूप एका कडेला जाऊन बसत. कुष्ठरोगाचं नाव ऐकलं तरी माणसे लांब पळतील अशी तेव्हा परिस्थिती होती. पण बाबांनी मात्र कुष्ठरोगाच्या भीतीवर विजय मिळवला होता. एवढेच काय, कुष्ठरुग्ण आता त्यांचे साथी होते. त्यांच्यासोबतच राहत असल्यामुळे या रुग्णांची मनोवस्था काय असते, ते विचार काय करतात याचा अंदाज घ्यायला त्यांना मदत होत होती. तर दुसरीकडे कुष्ठरोगांना सोबत घेऊन प्रबोधन अशी तारेवरची कसरत होती. ती गावच्या कोतवालाकडे असलेल्या नकाशाच्या आधारे बाबांचे हे काम चाले. गावात संसर्गजन्य रुग्ण सापडला तर बाबा त्या नकाशावर पंचिंग मशीनने छोटा लाल ठिपका काढत आणि संसर्गजन्य नसलेला रुग्ण सापडला तर निळा ठिपका. हे त्यांचंच इनोव्हेशन. असं सगळं पद्धतशीर काम होतं त्यांचे. काही वेळा बाबांसोबत आनंदवनात कुष्ठरोग्यांनी पिकवलेला भाजीपाला असे. त्यांचे कुष्ठमुक्त सहकारी हा भाजीपाला विकत असत. स्वतः निर्माण केलेला माल आत्मसन्मानाने विकणारे कुष्ठरुग्ण पाहून लोकांचं कुष्ठरोगाबद्दल मतपरिवर्तन होईल अशी आशा त्यामागे होती. परंतु अशा प्रयत्नांना फारच कमी वेळा यश येत असे. बहुतेक वेळा रुग्णांना बाबांच्या हवाली करून त्यांचे नातेवाईक सुटकेचा निश्वास टाकत आणि तिथून निघून जात. पहिल्या 5 वर्षांमध्ये बाबांचं आठवडी बाजारातले ट्रेस अँड ट्रीट कॅम्पेन एका हाती पण जोरात सुरू होते. तेवढ्या काळात त्यांनी आनंदवनापासून 30 मैल परिघात 11 उपचार केंद्र सुरू केली. दर आठवड्याला ते प्रत्येक उपचार केंद्राला भेट देत तिथल्या रुग्णांवर औषधोपचार करत, नव्या रुग्णांची माहिती काढत. बाबा सगळीकडे सायकल किंवा छकड्यातून फिरत. हे काम जवळपास 1960 ते 65 पर्यंत सुरूच होतं. मला आठवते, आमचा नारायणही अनेकदा बाबांबरोबर किंवा स्वतंत्रपणेही या केंद्रावर रुग्णांवर उपचार करण्यासाठी जात असे. त्यानेही औषधापासून ते इंजेक्शन देण्यापर्यंत सगळे काही बाबांकडून शिकून घेतले होते. आनंदवनात पहिल्या 2 झोपड्या उभ्या राहिल्यानंतर बाबांनी लगेचच दवाखान्यासाठी एक झोपडी उभी केली होती. हाच आनंदवनातला पहिला दवाखाना. दवाखाना म्हणावा असं त्या झोपडीचे काहीच नव्हते. पण सोयी सुविधा नसल्या तरीही बाबांचा औषधोपचार करणं मात्र अगदी काटेकोर आणि शास्त्रीय होते. बाबा स्वतःच कुष्ठरुग्णांच्या जखमा साफ करत, त्यावर ड्रेसिंग करत. अगदी कुष्ठरुग्णांच्या जखमांमधल्या आळ्या काढण्यासही ते मागेपुढे बघत नसत. रोगी कितीही वाईट अवस्थेतला असला तरी बाबांच्या मनाची चलबिचल होत नसे. लहानपणी या झोपडीबद्दल आम्हाला फारच कुतूहल वाटत असे. आम्ही तेव्हा असू 6-7 वर्षांचे. आम्ही अनेकदा त्यांच्या दवाखान्यात डोकावून त्यांचं काम बघत असायचो. कितीतरी रुग्णांचं अंग जखमांनी भरलेले असायचे. अगदी चेहराही जखमांनी झाकून गेलेला. आज विचार केला की वाटते खरोखरच अंगावर काटा आणणारं दृश्य असायचं. ते रुग्णांच्या जखमांकडे आजवर कोणी लक्ष दिलेले नसायचे. त्यामुळे एखाद्या मांसाचा गोळाच वाटायची ती माणसे. जणू जिवंत शरीर नाहीतच. पण बाबांच्या चेहऱ्यावर आपण काही जगावेगळे करतो आहोत याचा मागमूसही नसे.